बायकोला न विचारता दारू प्याल तर जेलमध्ये जाल। नमस्कार, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय आय लव्ह नगर न्यूज। आता तुमच्या बायकोच्या परवानगीशिवाय जर तुम्ही दारू पिऊन आलात तर तुम्हाला 1-2 नव्हे तर 3 वर्षांची शिक्षा होऊ शकते। कारण तसा कायदा चालाय। याचं कारण आहे दारू पिऊन होणारे घरगुती हिंसाचार। सरकारी आकडेवारीनुसार भारतातील सुमारे 40% पेक्षा जास्त घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणांमध्ये दारू हे मुख्य कारण आहे। हीच बाब लक्षात घेऊन नवीन बीएनएस कायद्यात महिलांच्या सुरक्षिततेला आणि कौटुंबिक शांततेला प्राधान्य देण्यात आलंय। त्यामुळे नवीन कायद्यानुसार जर पती दारू पिऊन आपल्या पत्नीला त्रास देत असेल तर त्याला थेट तुरुंगात जावं लागेल। देशात लागू झालेल्या नवीन भारतीय न्याय संहितेने जुन्या ब्रिटिशकालीन आयपीसी कायद्यांची जागा घेतली आहे। यामध्ये महिलांविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांबाबत अत्यंत संवेदनशील आणि कडक तरतुदी करण्यात आल्यात। पूर्वीच्या आयपीसी 498 अ च्या जागी आता बीएनएस मध्ये कलम 85 आणि 85 ब यांचा समावेश करण्यात आलाय। त्यामुळे आता घरामध्ये दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या पतींना सुधरावं लागणार आहे। या नवीन कायद्यानुसार पत्नीला शारीरिक किंवा मानसिक इजा पोहोचवणं हा गंभीर गुन्हा मानला गेलाय। जर एखादा पती दारूच्या नशेत पत्नीला मारहाण करत असेल, शिवीगाळ करत असेल किंवा तिला धमकावत असेल तर तो या कलमाअंतर्गत दोषी धरला जाईल। जर पत्नीने दारू पिण्यास विरोध केला असेल आणि तरीही पती दारू पिऊन घरी येऊन राडा घालत असेल तर पत्नी पोलिसांमध्ये तक्रार करू शकते। या गुन्ह्यासाठी पतीला 3 वर्षांपर्यंत कठोर कारावास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते। फक्त मारहाणच नाही तर दारू पिऊन सतत टोमणे मारणं किंवा मानसिक तणाव देणं हा देखील छळाचा भाग मानला जाईल। जर पती दारूच्या नशेत हुंड्याची मागणी करत असेल किंवा दारूमुळे कुटुंबाच्या अन्न, वस्त्र, निवारा या गरजांकडे दुर्लक्ष करत असेल तरीही पत्नीला कायदेशीर दाद मागता येईल। पीडित पत्नी ही महिला संरक्षण, वेगळे राहण्याचा अधिकार आणि पोटगी देखील मागू शकते, असं कायद्यातच नमूद करण्यात आलंय। त्यामुळे बायकोला विचारल्याशिवाय जर दारू पिलात तर तुमची आता गय केली जाणार नाही।